डॉक्टरांकडे जाऊन सगळे रिपोर्ट्स काढले, ब्लड टेस्ट, सोनोग्राफी, सगळे रिपोर्ट्स एकदम नॉर्मल आले. पण तरीही शरीरात कुठेतरी एक अस्वस्थता, जडपणा किंवा थकवा कायम आहे. मान आणि खांदे सतत एवढे आवळल्यासारखे वाटतात, म्हणजे स्टिफनेस, की कितीही मसाज केला तरी ते रिलॅक्सच होत नाहीये. जर तुमच्यासोबत असं घडत असेल तर एका गोष्टीचा विचार नक्की करा. हा त्रास फक्त तुमच्या शरीराचा नाहीये, तर हा त्रास तुमच्या शरीरात अडकून राहिलेल्या अव्यक्त भावनांचा आहे. आपण अनेकदा म्हणतो ना, ठीक आहे, सोडून दे किंवा जाऊ दे, मला काही फरक पडत नाही. पण मन जरी त्या गोष्टी विसरल्याचं नाटक करत असलं तरी तुमचं शरीर काहीही विसरत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की भावना शरीरात नक्की कुठे आणि कशा अडकतात आणि EFT टॅपिंगच्या मदतीने त्यांना शरीरातून बाहेर कसं काढायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण सोबत लाईव्ह EFT टॅपिंग करणार आहोत. चला एकदम साध्या उदाहरणाने सुरुवात करूयात. लहानपणी किंवा मोठेपणी जेव्हा आपल्याला खूप राग येतो, भीती वाटते किंवा वाईट वाटतं, पण परिस्थिती अशी असते की आपण ते व्यक्त करू शकत नाही. आपण काय करतो? आपण आवंढ गिळतो, दातोट खातो आणि तो राग किंवा दुःख दाबून ठेवतो. शास्त्रज्ञांच्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक भावनाची एक एनर्जी असते. जेव्हा तुम्ही भावना व्यक्त करता, म्हणजे रडता, बोलून दाखवता, तेव्हा ती ऊर्जा शरीरातून बाहेर पडते. पण जेव्हा तुम्ही भावना दाबून ठेवता, जे सप्रेस करता, तेव्हा ती ऊर्जा नष्ट होत नाही. ती तुमच्या स्नायूंमध्ये, म्हणजे मसल्स, ऑर्गन्स म्हणजे अवयवांमध्ये आणि नर्वस सिस्टीममध्ये ट्रॅप होते, म्हणजे अडकून राहते. तर शरीराच्या कोणत्या भागांमध्ये भावना साठतात? मान आणि खांदे. जेव्हा तुम्ही आयुष्यात खूप जास्त जबाबदाऱ्यांचे ओझे एकटेच वाहून नेता किंवा सतत स्ट्रेसमध्ये असता, तेव्हा तुमचे खांदे जड होतात, मान ताणली जाते. छाती आणि पाठीचा वरचा भाग, इथे जपून ठेवलेलं असतं जुनं दुःख, लोकांकडून मिळालेला नकार, ब्रेकअप किंवा दुखावलेलं मन. जेव्हा मनावर दगड ठेवल्यासारखं वाटतं तेव्हा छातीत जडपणा येतो. पोट आणि पचन संस्था, गट अँड डायजेशन. आपली पचन संस्था ही आपली दुसरी नर्वस सिस्टीम आहे. जेव्हा भीती, चिंता, एन्झायटी किंवा अनिश्चितता असते तेव्हा सगळ्यात आधी आपलं पोट बिघडतं. ॲसिडिटी, IBS किंवा पोटात गोळा येणे हे भीतीचे लक्षण आहे. पाठीचा खालचा भाग, लोअर बॅक. पैशांची भीती किंवा भविष्यात मला कोणाचा सपोर्ट नाहीये ही भावना पाठीच्या खालच्या भागात वेदना बनून बसते. तुम्हीच विचार करा, ज्या भावना आपण वर्षानुवर्षे बोलून दाखवल्या नाही त्या शरीराने कुठपर्यंत सहन करायच्या? शरीर शेवटी वेदनेच्या रूपाने ओरडून सांगतं, आता तरी थांब आणि माझ्याकडे लक्ष दे. आपल्या नर्वस सिस्टीममध्ये एक फाईट ऑर फ्लाईट, जे लढा किंवा पळा मोड असतो. समजा तुमच्या मागे एखादा कुत्रा लागला तर तुम्ही काय कराल? धावाल, बरोबर? धावल्यामुळे तुमच्या शरीरातील भीतीची आणि स्ट्रेसची ऊर्जा वापरली जाते आणि तुम्ही शांत होता. पण जेव्हा नात्यांमध्ये भांडण होतं, ऑफिसमध्ये बॉस ओरडतो किंवा कोणीतरी तुमची फसवणूक करतं, तेव्हा तुम्ही धावू शकत नाही किंवा मारामारी करू शकत नाही, तुम्ही गप्प बसता. अशा वेळी शरीरात तयार झालेला असतो तो स्ट्रेस संप्रेरक, जे कॉर्टिसॉल अँड ॲड्रेनालिन, शरीरातच राहून जातो. जेव्हा हे वारंवार होतं तेव्हा तुमची नर्वस सिस्टीम फ्रीज म्हणजेच लॉक मोडमध्ये जाते. शरीर सतत अलर्ट राहतं, काहीतरी वाईट घडणार आहे. यामुळेच तुमची झोप अपूर्ण राहते, विनाकारण चिडचिड होते, अंगात ताकदच उरल्यासारखी वाटत नाही. म्हणूनच फक्त पॉझिटिव्ह विचार करून किंवा पुस्तके वाचून ही अडकलेली भावना बाहेर निघत नाही. आपल्याला शरीराच्या पातळीवर, सोमॅटिक लेवलला जाऊन काम करावं लागतं आणि त्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे EFT टॅपिंग. आता आपण फक्त बोलणार नाही आहोत, तर ही अडकलेली ऊर्जा शरीरातून रिलीज करणार आहोत. तर चला माझ्यासोबत ही प्रोसेस आत्ताच करा. सर्वात आधी तुम्ही एका जागेवर शांत बसा आणि तुमचा
शरीरामध्ये असलेला जो काही ताण असेल तो मोजा. डोळे मिटून घ्या. एक खोल श्वास घ्या. सावकाश सोडा. आता या क्षणी तुमच्या शरीरात कुठे जडपणा किंवा वेदना जाणवते का ते पहा. छातीत, पाठीत, मान, खांद्यांमध्ये की पोटात. त्या भागावर लक्ष केंद्रित करा आणि विचार करा. आता या अस्वस्थतेची तीव्रता 0 ते 10च्या स्केलमध्ये किती आहे. जिथे 0 म्हणजे अजिबात त्रास नाही आणि 10 म्हणजे प्रचंड त्रास आहे. तो नंबर तुमच्या मनात पक्का करा. समजा तुमचा नंबर 7 किंवा 8 आहे. आता माझ्यासोबत टॅपिंग करायला सुरुवात करा. तुमच्या एका हाताने दुसऱ्या हाताच्या बाजूला, कोणत्याही हाताच्या बाजूला टॅप केलं तरी चालणार आहे. हळूवार टॅप करायचंय. मी बोलतेय ते शब्द माझ्या मागे नाही म्हटलं तरी चालणार आहे. फक्त टॅप करायचंय. जरी माझ्या शरीरात या भावना आणि ही अस्वस्थता अडकून राहिलेली असली, जरी मला माहित नसलं की हा जडपणा नक्की कुठल्या घटनेचा आहे, तरीही मी या क्षणी माझ्या शरीराला आणि स्वतःला पूर्णपणे स्वीकारते. आपल्याला 3 वेळा टॅप करायचंय. जरी माझ्या शरीरात या भावना आणि ही अस्वस्थता अडकून राहिलेली असली, जरी मला माहित नसलं की हा जडपणा नक्की कुठल्या घटनेचा आहे, तरीही मी या क्षणी माझ्या शरीराला आणि स्वतःला पूर्णपणे स्वीकारते. जरी माझ्या शरीरात या भावना आणि ही अस्वस्थता अडकून राहिलेली असली, जरी मला माहित नसलं की हा जडपणा नक्की कुठल्या घटनेचा आहे, तरीही मी या क्षणी शरीराला आणि स्वतःला पूर्णपणे स्वीकारते. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचा आहे. आता भुवयांच्या सुरुवातीला हा शरीरातील सगळा जडपणा रिलीज नाव. डोळ्यांच्या बाजूला साइड ऑफ आय पॉइंट दाबून ठेवलेल्या सर्व भावना रिलीज नाव. डोळ्यांच्या खाली अंडर आय पॉइंट, छातीवर आणि खांद्यांवर असलेलं हे अदृश्य ओझं रिलीज नाव. नाकाच्या खाली अंडर नोज पॉइंट, तो व्यक्त न करू शकलेला राग आणि भीती रिलीज नाव. हनुवटीवर चिन पॉइंट, शरीरात अडकून राहिलेली ही सगळी जुनी ऊर्जा रिलीज नाव. आता कॉलरबोन. मी आज या वेदनेला पाहू शकते आणि माझ्या शरीराला सांगतेय की आता आपण सुरक्षित आहोत. डोक्याच्या मध्यभागी टॉप ऑफ हेड पॉइंट, मी हळूहळू या सर्व अडकलेल्या भावनांना रिलीज करत आहे. माझं शरीर आता रिलॅक्स होत आहे. आता पुन्हा एकदा, मी माझ्या या भावनांची 100% जबाबदारी घेत आहे. मी माझ्या या इमोशन्सची 100% रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहे. मी माझ्या या भावनांची 100% जबाबदारी घेत आहे. हात खाली घ्या. एक खूप खोल श्वास घ्या. आणि सावकाश सोडा. आता पुन्हा एकदा डोळे मिटा. तुमच्या शरीराच्या त्याच भागावर लक्ष न्या. सुरुवातीला तुमचा नंबर जो 7 किंवा 8 वर होता तो आता थोडा कमी झालाय का? 5 वर आलाय की 4 वर? जरी तो 1-2 पॉइंटने कमी झाला असेल तरी याचा अर्थ असा आहे की तुमच्या शरीराने ती अडकलेली ऊर्जा रिलीज करायला सुरुवात केली आहे. लक्षात ठेवा, आपलं शरीर हे आपलं शत्रू नाहीये. ते तुम्हाला त्रास देण्यासाठी वेदना देत नाहीये, तर ते तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. जेव्हा जेव्हा शरीर तुम्हाला एखादा सिग्नल देईल तेव्हा औषधांची गोळी खाऊन तो आवाज दाबू नका. थोडं थांबा. स्वतःला विचारा, माझं शरीर मला काय सांगू पाहते? अशी कोणती भावना आहे जी मी व्यक्त केलेली नाहीये? स्वतःच्या भावनांना स्वीकारायला शिका. रडू आलं तर रडून घ्या. राग आला तर तो सुरक्षित मार्गाने बाहेर टाका, पण भावनांना शरीरात साठवून ठेवू नका. सेल्फ हिलिंगची सुरुवात स्वतःच्या शरीराला समजून घेण्यापासूनच होते.
टॅपिंग केल्यानंतर तुमच्या शरीरातील इंटेन्सिटी स्केल नक्की कितीवरून कितीवर आली? तुमचा अनुभव कसा होता हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. मी पूर्वा सांडभोर, तुमची इमोशनल हिलिंग कोच. जर तुम्हाला अशाच प्रकारे तुमच्या इमोशनल हिलिंगची एक नवी, सुंदर आणि शांत सुरुवात करायची असेल, भीती आणि जुन्या पॅटर्न्समधून बाहेर पडायचं असेल, तर माझ्याशी थेट कनेक्ट होण्यासाठी डिस्क्रिप्शन आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये मी माझ्या व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिली आहे. सॉरी फॉर द फंबल. त्यावर क्लिक करून कम्युनिटीमध्ये नक्की सामील व्हा. जर हा व्हिडिओ तुम्हाला खरोखर उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या अशा मित्रांना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा, जे सध्या सतत शारीरिक किंवा मानसिक ताणातून जात आहेत. आणि अशाच सोप्या उपयुक्त व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वतःच्या शरीराची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.